नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. यंदा मराठवाड्यासह महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाला. धरणं काठोकाठ भरली. पण हे झालं यंदाचं चित्र. पण तोच मराठवाडा अजूनही आपली टँकरवाडा ही ओळख पूर्णतः पुसू शकलेला नाहीये. मराठवाड्याच्या याच कोरडवाहू जमिनीत एक प्रेमाचं बीज रुजलं. पण ते बीज फुलून तरारून येण्यासाठी आवश्यक असलेलं पाणी मात्र नव्हतं. एरवी एखाद्या प्रेम कहाणीमध्ये खलनायक आडवा आल्याचं आपण ऐकलं असेल, पण या प्रेम कहाणीमध्ये पाणी प्रश्न आडवा आला. गोष्ट आहे नागदरवाडीच्या हनुमंत केंद्रे यांची. लग्नासाठी पसंत केलेली मुलगी गावात पाणी आल्यावरच लग्न करू म्हणते आणि मग तेच आव्हान स्वीकारून हनुमंत केंद्रे गावात पाणी आणण्यासाठी आकाश पाताळ एक करतात. साक्षात गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी भगीरथालाही प्रचंड कष्ट उपसावे लागले. तिथे सर्वसामान्य माणसाची काय कथा. हनुमंत केंद्रे यांचा हाच संघर्ष पाणी या सिनेमातून उलगडण्यात आलाय. त्यांच्या प्रयत्नांमुळे आज नागदरवाडी हे केवळ टँकर मुक्त नाहीये, तर त्यांच्या गावातून इतर 12 गावांना पाणी पुरवठाही केला जातो. त्यांची हीच यशोगाथा आदिनाथ कोठारेला भावली आणि त्यानं ती पडद्यावर आणली. दिग्दर्शनात पदार्पण करताना आदिनाथनं हा वेगळा विषय हाताळणं खरंच कौतुकास्पद आहे. आदिनाथच्या दिग्दर्शन कौशल्यावर राष्ट्रीय पुरस्कारानं मोहर उमटवली आहे. मराठवाड्याच्या खडकाळ जमिनीत संघर्षाची बीज पेरून प्रेमाचं शिवार फुलवणाऱ्या माणसाची गोष्ट आज आपण कट्ट्याच्या माध्यमातून उलगडणार आहोत. मराठवाड्याचे हनुमंत केंद्रे आणि पडद्यावरचे हनुमंत केंद्रे अर्थात आदिनाथ कोठारे या दोघांशीही आपण संवाद साधणार आहोत. तुमच्या दोघांचंही स्वागत. आपण गप्पांना सुरुवात करूया. धन्यवाद. आदिनाथ, खूप उत्तम सिनेमा झाल्याच्याबद्दल वाचतोय आणि ज्यांनी बघितला सिनेमा ते खूप प्रभावित आहेत या सिनेमाच्या बद्दल. त्याचा विषय तो ज्या पद्धतीनं तू केलास त्याच्याबद्दल. पण मला म्हणजे जेव्हा आता आपण 2024मध्ये आहोत, 2019मध्ये या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तर पहिला तर प्रश्न मनात विचार आला की इतकी वर्ष मग हा होता कुठं सिनेमा. आणि त्याही आधी की तू मुंबईचा अस्सल 100% म्हणजे इतर कोणाहीपेक्षा मराठी जी मूळ मराठी आहेत अशा मराठींपैकी मुंबईतला तुला मराठवाड्यामधल्या नागदरवाडीचा पाणी प्रश्न घ्यावा असं का वाटलं आणि मुळामध्ये तुझ्यापर्यंत हा विषय पोचला कसा? ओके, सुरुवातीपासून मी सांगतो बघ. तर 2015मध्ये मी ठरवलं की आपण पुन्हा आपल्या पहिल्या प्रेमाकडे वळूया, म्हणजे दिग्दर्शन. आपण इथे कथा सांगण्यासाठी आलेलो, तर मी विचार केला की अशी कुठली गोष्ट आहे जी मला मनापासून सांगायची, पोटतिडकीतून सांगायची. अनेक विचार तेव्हा घोळत होते मनात, पण मला वाटतं की जो पाण्याचा विषय आहे हा एक मला नेहमीच प्रश्न पडायचा की पाण्याच्या ह्या जो एक गंभीर विषय आहे, जागतिक पातळीवरचा गंभीर विषय, त्याच्यावरती गेले कित्येक दशकात कुठला सिनेमाच बनला नाही आहे, खास करून भारतात मेन स्ट्रीम सिनेमामधला. आणि मी फक्त विचार केला की आपण काहीतरी शोधूया गोष्ट. तर मी रिसर्च सुरू केला होता, डॉक्युमेंटरीज बघत होतो, काही वाचत होतो. आणि मला त्यात सत्यमेव जयते नावाची एक सिरीज आहे जी आमिर खाननी बनवली होती. त्यात वॉटरवरचा एपिसोड होता. तो बघताना मला एका माणसाचा इंटरव्ह्यू सापडला त्यात, आणि ते म्हणजे हनुमंत केंद्रे. तो इंटरव्ह्यू बघताना मला असं वाटलं की हे काहीतरी इंटरेस्टिंग वाटतं. पण असं झालं की आपल्याला पाण्याचा सिनेमा करायचा आहे, चला आता आपण काहीतरी बघूया. मग सत्यमेव जयते सापडलं, मग हनुमंत केंद्रे सापडले. असं झालं का सत्यमेव जयते बघत होतास, त्यात हनुमंत केंद्रेंची मुलाखत बघितली आणि असं वाटलं की अरे नाही, हा फार गंभीर विषय आहे आणि आपण पाण्याबद्दल काहीतरी केलं पाहिजे? नाही, आधी पाण्यावर काहीतरी केलं पाहिजे हा माझा विचार होता. आणि त्या हिशोबाने मी गोष्टी बघत होतो, चाचपडत होतो. आणि त्यात मला सत्यमेव जयतेचा एपिसोड मी पुन्हा बघितला. आपण ती सिरीज आधी 10 वर्ष झाली होती त्याला, तर मी ते पुन्हा त्याच्याकडे वळलो. आणि त्यात मी जेव्हा तो वॉटरचा एपिसोड बघितला पुन्हा, तेव्हा मी त्या अनुषंगाने बघितला की आपण गोष्ट कुठली सांगूया. कारण कसं आहे, हा विषय तसा गंभीर आहे, पण तुम्ही जर हा असा गंभीर विषय चित्रपटगृहात घेऊन आलात तर लोकांना इंटरेस्ट नाही असं काही प्रवचन ऐकायला. तर त्यात काहीतरी एक सिनेमॅटिक पण हवा. तर मला हनुमंत केंद्रेचा इंटरव्ह्यू जो होता, जिथे आमिर खानने त्यांना विचारलं की तुमचा साखरपुडा झाला होता एका मुलीसोबत, पण त्यांनी तो मोडला. तर सुवर्णा नावाची मुलगी नागदरवाडीपासून लांब जरा नांदेडजवळ ती राहायची. सुवर्णा नागरगोजे, मुखेड. हां, कुठलं गाव? मुखेड. तिचं नाव मुखेड, तिचं गावाचं नाव मुखेड. तर ती तिथे राहायची आणि त्यांचा साखरपुडा झाला.
पण जेव्हा त्यांना कळलं की ह्यांच्या गावात पाण्याचा प्रॉब्लेम आहे, लोकांना 4-4 किलोमीटर चालत जाऊन पाणी आणावं लागतं त्या साहेबाच्या विहिरीवर जाऊन, त्यांनी लग्न मोडलं. आता नागदेरवाडीत अनेक मुलं बिनलग्नाची होती, कारण तिकडे पाण्याची टंचाई, लोकांना 4-4 किलोमीटर चालावं लागतं. आणि लग्न मोडणं काही नवीन गोष्ट नव्हती. पण ही जी व्यक्ती माझ्या बाजूला बसली आहे, हनुमानजी, ज्यांना बाबू केंद्रे म्हणून सगळे ओळखतात, वेगळ्या मातीचे बनले आहेत. आणि ते जाऊन त्या मुलीला भेटले आणि तिला सांगितलं की मला तुमच्या संगच लगीन करायचं आहे, पण मी तेव्हाच करीन जेव्हा माझ्या गावात पाणी असेल. मी आणालो गावात पाणी, तुम्ही थांबाल का माझ्यासाठी तवर? अच्छा. आणि पुढे काय झालं ही गोष्ट आहे आमच्या पाणी या चित्रपटाची. आज नागदरवाडीत वर्षभर पाणी असतं आणि हे गाव शेजारच्या 12 गावांना पाणी पुरवतं. पण बाबूराव, किती काळ थांबायला लावलं सुवर्णाबाईंना तुम्ही? 4.5 वर्ष थांब. अरे बाप. आणि जर म्हणजे जर आलं नसतं पाणी गावात तर? प्रॉब्लेमच होता, अवघडच होतं खूपच. ती परिस्थितीच एवढी भयान होती. आणि नागदरवाडीतल्या मुली एवढ्या लवकर मागून घ्यायच्या आजूबाजूच्या गावामध्ये, कारण 5 किलोमीटरहून लहानपणापासून ती हांडा घेऊन यायची आईसोबत. 5 लिटरचा, 10 लिटरचा, वाढत वाढत 20-20 लिटरचा हांडा आणायची. ते लग्नाला येण्याच्या अगोदरच मग ती मुलगी खूप काम करायची दुसऱ्या गावात जाऊन. त्या गल्लीतल्या कोण्याच मुलीला ऐकायची नाही, कारण इतकी पक्व झालेली होती, परिपक्व. मग ती मुली नागदरवाडीच्या करायच्या, पण मुली द्यायच्या नाहीत नागदर. पण म्हणजे हे सांगा ना, तुमची स्टोरी सांगा की म्हणजे कोणत्या वर्षाची गोष्ट आहे ही? तुम्ही काय वयाचे होतात आणि कधी झालं हे सगळं? 1995च्या पूर्वी इतकी भयानक अवस्था होती नागदरवाडीमध्ये की माझं गाव नागदरवाडी म्हणजे, आता आदिनाथ सरांनी तर टोटल मी तुम्हाला सांगितलं, आता ते तिथे जाऊन राहू शकतात. नाही, आदिनाथ केंद्रे म्हणून तिथे जाऊन राहू शकतात. त्यांना घर नंबर, माणूस आणि गट नंबर सहित पाठवले. त्यांना खूप ते आता प्रचंड आदिनाथ अभ्यास केंद्रे केला. कोठारे झाले. तर 95च्या पूर्वीची गोष्ट, 100% गाव सकाळी 9ला स्थलांतरित व्हायचं. किती गाव मोठं आहे? ऑक्टोबरमध्ये. गाव केवढं मोठं आहे? आत्ता 100 घर आहेत तिथे. बर. हो. तर ऑक्टोबरमध्ये जे पाणीच नसायचं ना, आणि पूर्ण म्हणजे येवन जनावरं, माणसं, लहान लेकरं सगळे येवन दुपारचं खायचं घेऊन तिथं झाडाखाली बसायचे. जनावराला पाणी पाजवणं, माणसाने तिथं स्नान करणे, तिथं धुणं भांडं करणं, आणि पुन्हा 5 वाजता वापस यायचं. हे असं 4 महिने कंटिन्यू असायचं. अरे बापरे. कंटिन्यू. तेव्हा मला वाटते मी 12वी झालतो. माझे मोठे बंधू बालाजी केंद्रे, जे की टाटा सामाजिक विज्ञान संस्थेत होते, त्यांनी मला तुळजापूरला ठेवलं. मी 2 वर्ष शिकलो तिथं, आणि तिथून मला ते समाजसेवेचे नाद लागला. बालाजी केंद्रेसोबत मी जीपमध्ये बसून जायचं. लहान होतो तेव्हा ते मजा वाटायची. आणि तिथलं बघायचं मग ते बचत गट करणे, महिलांना एकत्र करणे, गावकऱ्यांना एकत्र करणे, तरुणांना एकत्र करणे. मग ते थोडी आवड निर्माण झाली की त्यांच्याच लक्षात आलं की एक रुरल कम्युन्स म्हणून खोपोलीला एक NGO आहे, आणि युवत मुवमेंट फॉर रुरल डेव्हलपमेंट, युवकांच्या चळवळीतून ग्रामीण भागांचा विकास कसा करायचा, हा एक वर्षाचा कोर्स होता तिथे. आणि तो मी तिथे 1 वर्ष गेलो, आणि ते केल्याच्या नंतर मी तिथं राज्यात पहिला होतो. अच्छा. आणि तिथून जेव्हा मी परतलो, गावी आलो, पहिलं माझी आई 35 लिटरचा हांडा घेऊन, माझी आज आई जिवंत आहे आजही, तिला 95-96 वर्ष आहेत आज, तर 35 लिटरचा हांडा, आणि तो लोखंडी हांडा. अरे बापरे. 4.5 किलोमीटर नागमोडे आणि घाट चढत यावं लागतं. अशा 5-5 बाया घेऊन यायच्या. मी नेमकं असं बॅग घेऊन गेलो. मी दादांकडे पण गेलो नाही, आईला भेटावं, खूप 1 वर्ष गेलो नव्हतो. माझी इच्छा झाली आईला भेटायची, आईची झाली कवायतूस लेकराला म्हणायची ती मला. गेलो तर ती हांडा मला बघितली आणि हांडा टाकली खाली. जसं की आता पाणी सिनेमामध्ये जसा हांडा पडतो तसा माझ्या आईचाही हांडा तसाच पडला आहे, आणि मेलेल्या इंद्राबाईचाही हांडा तसाच पडला आहे. पहिलीच शिंदा केली आदिनाथ सरांनी, सेम तसंच. असा हंडा पडला की माझी आई मला भेटा येऊ लागली. तिथे खळखळ रडली आणि पाण्याकडे बघितली. मग मी म्हटलं आता पाण्याकडे बघितलं म्हणजे आईनं, आता तिला खूप दुःख झालं. म्हणजे लेकरावर सुद्धा प्रेम नाही, 1 वर्षाला भेटून इतकं पाणी गेलं आपलं, पाणी वाया गेलं म्हणजे. आणि मी गेलो तिथं, नाही बापू लई लांबून आणलं होतं र. म्हणलं तू काळजी नको, एवढ्यात भागू आपण, एवढ्यामध्येच भागू म्हणलं. ह्याचं स्वयंपाक कसं करायचं, हे कसं करायचं. 10-1 लिटर पाणी असेल, 10-15 लिटर. तर ती समज काढली मी तिला लक्षात येणार नव्हतं की आपण पाण्याचे कामं करणार आहोत, असाच वय. मग ते मी समज काढली आणि घरी आलो.
मला खूप चीड बसली आणि त्या पिरियडमध्येच माझं सोयरिकीचं जुळवाजुळणं चालू होतं. आमच्या परिसरात कोणी देत नव्हतं मुलगी. इथल्या आजूबाजूच्या तर परिसरात माहीत नागदरवाडीत नकोच पोरगी, श्रीमंत असो गरीब असो नोकरीला असो पोरगी पाणीच नाही तर द्यायचे कुठून. तर पुन्हा आम्ही माझ्या वडिलांनी आणि बालाजी केंद्रेनी लांब जाऊन सोयरीक बघितली, म्हणजे 2 तालुके सोडून पलीकडे, म्हणजे मॅसेज जाणार नाही तिथपर्यंत. तिथं जमल्याच्या नंतर माझी मेहुणी त्याच गावात दिली होती शाडूला माझ्या, म्हणजे रामदास केंद्रे. ते त्यांनी सांगितलं तर माहिती नाही कुठं मॅसेज गेला तिथं. आमचं जमल्याच्या नंतर तिथं मॅसेज गेला की 4 किलोमीटरहून पाणी आणावं लागते. आणि माझी होणारी पत्नी म्हणजे ते शिकत होती आगरीला. मी आता ओपन बोलते, मी आता मोडलंच म्हणले त्यांनी स्पष्ट, आम्ही देऊ शकत नाही. आई वडिलांची भावना. मी म्हटलं आता इथं बायपास मारलं पाहिजे आणि डायरेक्ट मुलीला कसा कॉन्टॅक्ट होईल हे संपर्क शोधला मी आणि माझा झाला कॉन्टॅक्ट. तिला सांगितलं मी हुकदुकच होतो, कारण माझं आत्ताचं मोडाव तर माझं तर संपलंच, पण बाकीचे 40 लोकांची थप्पी होती, ह्यांना कोणी बायका देणार नव्हतं. तेव्हा मी म्हटलं आता मला काही करून आता आमचे सासू सासरे तर नकार दिला त्यांनी. म्हणलं आता मला सुवर्णाला कसं बोलता येईल. सुवर्णाचा नंबर घेतला आणि सुवर्णाला बोललो की अशी अशी अडचण आहे. त्यावेळेला मोबाईल नव्हते, मग कसे संपर्क केले? नाही, लँडलाईन होता त्यावेळेस. लँडलाईनवर घेतला मी तो नंबर आणि बोललो. तर ती सुरुवातीला घाबरत होती बोलताना. आता तिच्यावर दोन्हीकडून प्रेशर होतं. एक तर घरचं. तुम्ही प्रेशर आणायला सुरुवात केली होती? प्रेशर नाही, मी मला तर प्रेशर आलं तर मग संपलाच विषय माझा. मग मी प्रेमानं बोललो. ती खूप समजदार आहे एवढं नक्की. तिनं समजून घेतल्या सगळ्या गोष्टी. मी एकच सांगितलं, माझं तर मोडलंय, म्हणजे मला तर देणारच नाही कोणी, पण तुला पण अडचणी येतीलच ना. अच्छा, हे स्पष्ट बोललो मी. आमच्या दोघातली चर्चा. आणि तिनं याच्यावर विचार केला बराच वेळ आणि मला म्हणे तुम्ही पाण्याला सुरुवात करा आणि लग्न पाणी झाल्यावरच करू. मी तसं सांगितलं की आत्ता सरांनी सांगितल्या पद्धतीने पाणी जेव्हा होईल तेव्हाच मी तुझ्याकडे येतो लग्नासाठी. मी लग्न कोणासोबतच करणार नाही आयुष्यात. मी म्हणलं मी पण करणार नाही, मलाही तेवढीच गरज होती. मग ती समजदार होती आणि आमच्या हे जेव्हा आमचा वादा ठरला त्यावेळेस मी पेटून उठलो आणि मी अनेक संस्थांना भेटणं माझ्या गावात. मी ते रुरल कमिशनला शिकलो होतो की गाव एकत्र कसं करायचं आणि गावात पण शासन. मुळामध्ये असं आहे की ह्या तुमच्या गावातला जो पाणी प्रश्न आहे तो गेल्या 5-25 वर्षातला असेल ना. असं काय नसेल की पूर्वापार तिथं पाणीच नाही, जर पाणी नसतं तर तिथं गावच नसतं. बऱ्याच वर्षापूर्वी. नाही, ऐका ना सर, माझ्या गावाला 4 किलोमीटर रमणेवाडीची आहे ना. ते त्यांना ते पडलेलं सवयच लागली, जायचं यायचं. नाही, पण तो कधीतरी गावामध्ये पाणी असेल ना. माझा प्रश्न असा होता, नाही, माझ्या गावचा पाणलोटाचा वॉटरशेड असा आहे की जी रीज म्हणतो आपण, जिथून माझ्या गावाच्या एरियात पाणी येते ते नदीच नाही आम्हाला. इकडून जोडणारी एखादा नदी, मोठी नदी लांबून येते 2 किलोमीटरवरून 3 किलोमीटर, अजिबात नाही. त्यामुळं आम्हाला आमच्या गावाला दुसरीकडून पाणीच येणार नाही. आमच्या एरियात जेवढं पाणी पडते त्यालाच. म्हणजे तुमच्या आज्या पणज्या सगळ्यांनी असंच पाणी आणलं पिढ्यान. आणि त्यांचा प्रॉब्लेम काय नागदरवाडीचा, त्यांची जमीन अशी स्लोपवर आहे नागदरवाडी गाव, आणि सगळं पाणी जे जमिनीत मुरतं ते जातं खाली रमणीकवाडीला, रमणीवाडी तिकडेला त्या गावाला. आणि त्याच्यामुळे तुम्ही जरी विहीर नागदीरवाडीत खोदली जवळपास तरी त्याला खूप फार वेळ राहत नाही. नागदरवाडीच्या शिवारातूनच नदी सुरुवात होते, त्याच्या पाठीमागे नाहीच नदी. पण मग जेव्हा तुम्ही की आता लग्न करायचं तर पाणी आणलं पाहिजे हा विचार मनात आला, तेव्हा काय पहिला विचार काय होता, कसं आणायचं होतं पाणी? मुळात तर मी बालाजी केंद्रासोबत शिकत होतो सगळ्या गोष्टी. टाटा इन्स्टिट्यूट मार्फत त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट राबवायचे आणि मी मुंबईत 1 वर्ष राहिल्यामुळे मला पण माहीत झालं होतं की वेगवेगळ्या संस्था वगैरे पैसे देऊ शकतात ह्या गोष्टीसाठी. आणि आमचे बंधू टाटा सोडून त्यांनी इंडो जर्मन वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये पदार्पण बालाजी केंद्रे जी भूमिका सुबोध भावेनी साकारली. हो. तर आणि डॉक्टर तगत साहेब अतिशय हुशार व्यक्ती. मी डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क साधला. SSA मंडळ म्हणून संस्था आहे त्यांच्याशी साधला आणि ह्यांना सगळ्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला आणि ते झाले एकत्र. आणि सगळी अवस्था बघितली त्यांनी ग्रामसभेत. पहिल्या अशी अवस्था होती सर की पाणी आणतंय बाबू पाण्याची बैठक लावलाय. त्यांना ते स्वप्नातही नाही हे शक्य आहे का पाणी आपल्या गावात पाणी येते असं वाटलं त्यांना. तर काही जे मुलींना खूप महिलांना खूप त्रास व्हायचा. लहान लेकरं काकला धुणं इथं आणि डोक्यावरती हांडा आणि 3-3 किलोमीटर मध्येच कुठतरी एक ब्रेक करायचा.
त्यातलंच पाणी प्यायचं. मे महिना 46-47 डिग्री पण ऊन. पुरुष का नाही आणायचे पाणी? पुरुष सगळे निघून गेलेले पुण्या मुंबईला मजुरीची कामं शोध. मजुरीच्या कामासाठी. तर ते अशा अवस्थेमध्ये आम्ही त्या महिलांनी दिवस काढायचे. मग तुम्हाला जेव्हा आता की आपल्याला पाणी आणायचं, आपण बोलून तर बसलोय की आणणारच पाणी मगच लग्न करणार, तर त्यावेळेला डोक्यामध्ये काही प्लॅन होता का असंच बोलून टाकलं आणि मग नंतर शोधाशोध सुरू झाली? प्लॅन मी घेतलं ना, मग आमचे बंधू होते ना बालाजी म्हणजे केंद्रे. आधीच ठरलं होतं? नंतर प्लॅन नंतर आधी ठरवलं, आधी घोषणा केली पाणी आणणार? हा नाही, पाणी आणायचं तर मी अगोदरच आईचा हंडा पडला की नाही तेव्हाच ठरवलं तेव्हाच ठरवलं की आई एवढं मला भेटत नाही आणि त्याच्यानंतर बायकोही भेटत नाही. आता 2 समस्या निर्माण झाल्या. त्यामुळं मग खऱ्या अर्थाने मग हे सगळी यंत्रणा उभा केली. नाबार्ड, इंडो जर्मन संस्था, SSM आणि तिघांचं कोलॅबरेशन करून गाव एकत्र बसवलं. म्हणजे पाणी आणल्याशिवाय नाईलाज होता त्यांचा. पण मग केलं काय? त्या ग्रामसभेत असं ठरलं की 25% श्रमदान करायचं गावकऱ्यांनी आणि इंडो जर्मनचा फंड असेल 75%. म्हणून 1014 हेक्टरवर पडणारा पाऊस प्रत्येक पाण्याचं एकन एक थेंब त्याला अडवणे, मुरवणे, थांबवणे, हसवणे, खेळवणे. मग त्या पाणलोटाचे जे वेगवेगळ्या टेक्स्चर उपचार पद्धती आहेत त्या करायच्या समजून सांगितल्या. श्रमदानात आपण काय करायचं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला जास्तीत जास्त आपली बंदिस्ती करून सगळ्या उपचार पद्धती पाणलोटाच्या वापरून आपल्या गावातला एकही थेंब पाण्याचा बाहेर जाणार नाही अशा पद्धतीनं ठरवलं. पहिल्या टप्प्यात लोकांच्या लक्षात येत नव्हतं. हे करायला वर्ष कुठलं होतं? 95? हा नाही 98-99. 2 वर्ष मला मोटिवेशनसाठी लागलं हे सगळं करण्यासाठी. पण मग ही जी प्रतिज्ञा केली होती गावात पाणी आणणार, ती कोणत्या वर्षी होती? 95 साली? 94-95 साली ते आईचं ते बघितलं आणि 96ला माझं लग्न जुळायच्या मार्गावर होतं. 96 एक वर्ष हो ना मध्येच गेलं. पण 96च्या नंतर क्लिअर विरोध आला मला की आम्ही देणार नाही तुमच्या इथं. मग त्या दिवशी लागलो का. पण मग 96 पासून सुरुवात केली, त्याच्या प्रत्यक्ष सुरुवात 98 मध्ये. 97-98 मला मोटिवेशन करण्यासाठी, ह्या लोकांना वेगवेगळी गावं दाखवण्यासाठी किंवा वेगवेगळ्या संस्थांना इथं आणून दाखवण्यासाठी हा 2 वर्ष गेले माझे. आणि 98ला सुरुवात झाली प्रत्यक्ष कामाला. 99 पासून सुरुवात, तर 99 ते 2005 या दरम्यान टोटल काम पूर्ण झालं आणि आज मुबलक पाणीच पण पाणी. मग पहिल्याच वर्षी तुम्हाला अपेक्षित यश मिळालं का त्याच्यात? मला वाटतं आम्ही पहिला फर्स्ट फेजमध्ये जे काम केलं होतं, जी आपली पाण्याची विहीर आहे पिण्याची, तिच्या वर माथ्यावर जे पाणी पडणार आहे तेच अडवलं, म्हणजे 200 हेक्टरवरती. आणि अगदी आम्हाला म्हणजे ऑक्टोबरपासून पाणी आणावं लागत होतं ना, तर नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंत गेलं. म्हणजे गावकऱ्यांना रिझल्ट दाखवायची गरज भासली नाही मला. किंवा आपण दरवर्षी ऑक्टोबरला जात होतो अरमणीवाडीला, तर आता 2 महिने वाढले. तर मग ते उत्साहानं गावकऱ्यांनी सगळाच प्रोजेक्ट कंप्लीट केला. ही सगळी मला तिकडे गेल्यावर कळली ॲक्च्युली. अच्छा. सत्यमेव ज्योतीमध्ये फक्त तेवढंच एक मला प्लॉट दिसला की हे काहीतरी प्रेम कहाणी आहे. म्हणजे ह्यात काहीतरी सिनेमॅटिकपणा असणार. म्हणजे ही गोष्ट आपल्याला पाण्याच्या विषयावरती काहीतरी करायचं, तर मला वाटतं की ही गोष्ट योग्य पद्धतीने पोचेल लोकांपर्यंत. कारण काही किती नाही म्हटलं तरी सिनेमा जेव्हा आपण बनवतो त्यात काहीतरी रंजकता हवी लोकांना त्यात गुंतवण्यासाठी. तर मला असं वाटलं. पण मी जेव्हा तिथे गेलो ह्यांना भेटायला, मुळात तो पण एक वेगळा प्रवास होता माझ्यासाठी. मी खरं तर सत्यमेव जयतेमधला इंटरव्ह्यू जेव्हा बघितला यांचा, तेव्हा मी ह्या विषयाकडे थोडा ओढला गेलो. पण ह्या विषयाने मला कधी ओढलं मी तुम्हाला सांगतो. म्हणजे मला नंबर ह्यांचा एकतर सापडत नव्हता. मी सत्यजित भटकलांना फोन केला, त्यांच्याकडून नंबर घेतला, पण तो नंबर आउट ऑफ सर्व्हिस होता. मग त्यांना मी फोन करून विचारलं की हनुमंतजींना आता कसं कॉन्टॅक्ट करते. मला माहीत नाही, त्याला 10 वर्ष झाली आता, माझ्याकडे दुसरा नंबर नाही आहे. तर आता काय करायचं. मग नागदरवाडी गुगल मॅप उघडला मी आणि तिकडे नांदेडजवळ. तर मग नांदेड पोलीस स्टेशनला फोन लावून मग त्यांनी सांगितलं हो नाही इथे नाही, तुम्ही त्या लोह्याला फोन करा. मग लोह्याचा नंबर मिळाला. मग लोह्यावरून माळाकोळचा नंबर मिळाला आणि माळाकोळच्या पोलीस चौकीत फोन लावून नशिबाने तेव्हा ते सरपंच होते गावाचे. त्यांनी मला नंबर दिला. मी त्यांना फोन लावला. नमस्कार हनुमंतजी, मी आदिनाथ कोठारे. मी तुमचा इंटरव्ह्यू बघितला सत्यमेव जयतेमध्ये आणि मला असं वाटतं की आपण काहीतरी कदाचित सिनेमा ह्याचा होऊ शकतो का, मला तुम्हाला भेटायचं आहे. तर समोरून एक 10 सेकंड पॉजच गेला. मला काय कळलं नाही. हॅलो हनुमंतजी, हॅलो. तर म्हणजे तुम्ही या इथे, मग आपण बोलू. मला कळलं ना, चुकीचा नंबर लागला. मी घेतली देवगिरी एक्सप्रेस, पकडली आणि पोचलो तिकडे नांदेडला पुढच्या दिवशी. आणि लोह्याच्या चौकात तिकडे मला हनुमंत केंद्रे भेटले आणि मी जेव्हा त्यांच्यासमोर गेलो त्यांनी मला घट्ट मिठीच मारली
आणि मला धरलं आणि मला बोलले, तुम्ही समोर येईपर्यंत माझा विश्वास बसत नव्हता की हे खरं आहे का. आणि मग मला ते घेऊन गेले नागदेरवाडी दाखवायला. ही गोष्ट आहे 2015ची. त्यांनी मला नागदेरवाडी दाखवली आणि आज ते सगळं सुजलाम सुफलाम झालं आहे तिकडे. शेती आहे, सीताफळाची झाडं आहेत आणि खूप काय काय त्यांनी तिकडे डेव्हलपमेंट केली आहे. त्यांचं तेव्हा मिनरल वॉटर प्लांट पण तिकडे बनवलं होतं. तर इतका मोठा सगळा पराक्रम त्यांनी मला सांगितला सगळा. आणि मग मी त्यांच्याबरोबर बसून त्यांनी माझी गोष्ट सांगितली. मला तेव्हा कळलं की बापरे, हा तर म्हणजे रियालिटी स्ट्रेंजर दॅन फिक्शन. म्हणजे हे करता करता त्यांचा जीवही धोक्यात होता अनेकदा. कसा बऱ्याच वेळेस कसा धोक्यात होता म्हणजे? गाव एकत्र करणं आणि त्यातल्या त्यात त्या गावात जन्माला येऊन त्याच गावाला एकत्र करणं खूप मुश्किल असते. बाहेरून जाऊन एखादं सांगू शकतं. म्हणजे ह्यांचं काय पॉलिटिकल बॅकग्राऊंड नाही, काही नाही, साधा सामान्य माणूस होता गावातला. तर ते बऱ्याच लोकांना एकत्र करायचं. मग ते श्रमदान काय करायचं, ते लोक म्हणायचे श्रमदान कशासाठी करायचं, ह्यांचेही पैसे द्या. खूप स्ट्रगल करावं लागलं त्यात संबंधित. मला वाटतं की त्यांना फार विस्तारपणे बोलता येणार नाही मला वाटतं त्या, कारण खूप राजकीय विरोध पण त्यांना खूप अनुभवला त्यांनी त्या वेळेस, ज्याच्यामुळे काही ते काम जसं जसं बोलू लागलं तेव्हा बऱ्याच लोकांना हे वेगळं वाटलं. त्रास वाटायला लागला. कुठलंही चांगलं काम जेव्हा आपण करायला जातो त्याला विरोधक असतातच. आणि खास करून जेव्हा एक साधा सामान्य माणूस पण जीवाला म्हणजे काही कोणी काही प्रयत्न केला, काही हल्ले बिल्ले करायचा? बऱ्याच वेळेस, एक दोन वेळेस नाही, बऱ्याच वेळेस. अच्छा. हो. सांगा एक दोन किस्से त्यांचे. असं मी गाडी घेऊन जात होतो संध्याकाळच्या टाईमला. त्यांनी एकाने अशी बॉटल, ती मोठी बॉटल फेकून आणली होती, ते माझ्या इथून गेली. अरे. दुसऱ्या वेळेस तार अडवला होता. ते रिअल शो घेतलाय साहेबांनी, आधी सरांनी. माझं नशीब काहीतरी, मी असं तिकून येतोय, माझा पुतण्या होता सोबत आणि इकून पोलीसची गाडी, पोलीसची प्रायव्हेट गाडी कुठली तर होती. आम्ही दोघं एकत्र आले की तार सोडून दिला त्यांनी. आणि 3 दिवसापूर्वी तिथं एका नायब तहसीलदार म्हणून आमचे पाहुणेच आहेत, त्यांच्यावर पण अटॅक झाला होता, नागरगोजे साहेबावर. ह्यांचा तुमचा भाऊ ना, तुमचं शर्ट घालून गेला माझं होता. शर्ट घालून माझ्या भावानं चालत होते, त्यांच्यावर पण अटॅक झाला. असे बरेच प्रसंग आहेत. हनुमानजी, खरं तर असं एक वाक्य आहे की प्रयत्ने वाळूचे कर्ण रगडिता तेलही गळे. ते तुमच्या बाबतीत म्हणायचं झालं तर प्रयत्न वाळूचे कर्ण रगडिता पाणीही मिळे असं म्हणावं लागेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हनुमंत केंद्रे. मराठवाड्यातल्या नागदरवाडीत पाणी कसं आलं याची गोष्ट आपण कट्ट्याच्या माध्यमातून उलगडतोय. आणि पाणी सिनेमामधले आदिनाथ कोठारे आणि ज्यांच्यावर हा सिनेमा आधारित आहे ते हनुमंत केंद्रे कट्ट्यावर आलेत. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. हे सगळं करताना यात प्रियांका चोपडा कशी काय आली? हा, तो वेगळा, तो माझा स्ट्रगल, तो ह्या बाबू केंद्रेचा स्ट्रगल. कसं आहे, म्हणजे नवोदित दिग्दर्शक म्हटल्यावरती सहज निर्माता कोण आपल्याला सापडत नाही जो आपल्यावर पैसे लावेल. त्यासाठी खूप, पण तुझ्या घरातच प्रोड्युसर होता ना. पण कसं आहे, आजच्या काळात सिनेमा बनवणं हे तसं सोपं नाही राहिलं 90s सारखं. आणि आमचेही, माझ्या वडिलांचेही आणि आमचेही अनेकदा हात भाजून झालेले आहेत त्याच्यावर. आणि आता तो काळ बदलला आहे. आता प्रायव्हेट प्रोड्युसर्सनी सिनेमा बनवणं ह्यात रिस्क खूप असतं. तुम्हाला एक स्टुडिओची गरज असते. स्टुडिओकडे कसं, जेव्हा 7-8 सिनेमांचं पाठबळ असतं तेव्हा त्यांचं एक रोलिंग असतं डिस्ट्रीब्युटर्सबरोबर, एक्झिबिटर्सबरोबर. त्यांना एंटरटेन केलं जातं फ्रॉम अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू. जरा सगळं कॉर्पोरेट स्ट्रक्चर झालेलं आहे आता. बरी आहे, चांगली आहे गोष्ट ती, पण ते सत्य आहे आत्ताचं. आणि त्यासाठी खास करून सिनेमा, ज्याचं काही सांगता येत नाही बॉक्स ऑफिसवरती, लोकांना आवडेल नाही आवडणार, लोकांपर्यंत पोचेल नाही पोचणार, तर रिस्क फॅक्टर पण खूप वाढलं आहे. कारण त्याचं नाविन्य कमी झालं आहे आज सिनेमाचं. लोकांकडे बघण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स आहेत, फोनवर, त्यांच्या होम थिएटरवर, टी व्हीवर. त्यामुळे जर तुमच्याबरोबर काही स्टुडिओ बॅकिंग असेल तर तो व्यवस्थित लोकांपर्यंत पोचतोही आणि थोडा तुम्ही सेफ असता त्या बाबतीत. अर्थात थोडं रिस्क तुम्हाला घ्यावंच लागतं आणि ते रिस्क मी घेतलं. मी माझ्या आयुष्याची 7-8 वर्ष ह्या प्रोजेक्टला मी डेडिकेट केले. आणि मी आधी जेव्हा पिचिंग, मी आणि नितीन दीक्षित
माझा मित्र स्वतः तो खूप मोठा लेखक दिग्दर्शक आहे. त्यांनी हा सिनेमा लिहिला आणि आम्ही 1.5-2 वर्ष ही स्क्रिप्ट डेव्हलप करत होतो, रिसर्च करत होतो. खूप त्याचा आवाका खूप मोठा आहे या गोष्टीचा, त्या अख्ख्या गावाची गोष्ट आहे ती. म्हणजे कसं हनुमंत केंद्रे आणि मी त्या गावाला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, मग ते कसं गाव एकत्र आलं आणि प्रेम कहाणी तर आहेच, पण त्या अख्ख्या गावाची ती संघर्ष गाथा आहे खरं तर. आणि हे स्क्रिप्ट आमची रेडी झाली, मग मी पिचिंग सुरू केलं. तर आधी एका खूप मोठ्या नेटवर्ककडे मी गेलो होतो पिचिंग करायला. त्यांना खूप आवडली स्क्रिप्ट, सगळ्यांना आवडत होती. 4-5 वेळा रीडिंग झालं, पण अर्थात जेव्हा सायनिंगची वेळ आली तेव्हा सगळ्यांना असं झालं की तू हो पुढे, आम्ही आहोत तुझ्यासोबत. कारण अर्थात बरं हां, आणि त्यात अजून एक मोठं चॅलेंज होतं की ह्याला अभिनय पण करायचा आहे, दिग्दर्शन पण करायचं आहे. बापरे, हे त्याला जमेल का माहीत नाही बाबा. तर हे मला जाणवलं नंतर, म्हणजे 1-2 पिचेस नंतर. म्हणजे आधी एक नेटवर्ककडून मला फार हे नाही मिळाला सपोर्ट. मग एक खूप मोठा हिंदीतला प्रोड्युसर होता, तोही मला वाटतं की जरा त्यांनी माघार घेतला, कारण ह्याला डिरेक्शन करायचं आहे आणि अभिनय पण करायचं. मग मी अभिनयाचं स्वप्न बाजूला ठेवलं. म्हटलं की राहू दे, मी काम नाही करत, हा सिनेमा ही गोष्ट पोहोचवणं गरजेचं आहे. मी दिग्दर्शन करीन आणि गोष्ट सांगेन. आणि माझ्या प्रेझेंटेशनमध्ये मी अनेक वेगवेगळे चेहरे टाकले होते त्या हनुमानजींच्या भूमिकेसाठी. आणि मला एक दिवस माझ्या एक मित्राचा फोन आला, नीरज उधवानी. तो एक हिंदीतला जरा चांगला दिग्दर्शक लेखक आहे. त्यांनी मला सांगितलं की प्रियांका चोप्रा जोनसचं प्रोडक्शन हाऊस आहे, पर्पल बेबल पिक्चर्स, तिथे रश्मी कुलकर्णी नावाची क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहे, ती त्याची मैत्रीण आहे, ती चांगला विषय शोधते. मी लगेच त्यांना फोन केला, तिथे गेलो आणि तिथे पिचिंग सुरू केलं. तिथे सगळ्यांना आवडली स्क्रिप्ट. प्रियांका चोप्रा, मधुजी, सिद्धार्थ, सगळ्यांना स्क्रिप्ट आवडली. आणि तरी पण अजून काही पुढे सरकत नव्हतं. मी म्हटलं की आता काय, अभिनय तर मी बाजूला ठेवले, आता मला एक गोष्ट दिग्दर्शन तर करायचं आहे आता. एक दिवस मला रश्मीचा फोन आला आणि मी आणि नितीन आम्ही गेलो रश्मीला भेटायला. ती म्हणाली की आदिनाथ ये, बोलूया आपण. आणि आता वेळ खूप निघून चालली होती हातातून. 3-4 वर्ष गेली होती स्क्रिप्ट, रिसर्च, डेव्हलपमेंट, पिचिंगमध्ये. आणि मला काही करून बरं हा सिनेमा शूट करण्यासाठी त्या मराठवाड्यातला तो रखरखीतपणा, तिकडचा तो कोरडेपणा दाखवण्यासाठी आयडियल पिरियड जानेवारी टू मे हा पिरियड चांगला असतो शूट करण्यासाठी. त्यातल्या त्यात जानेवारी ते मार्च जरा बेरेबल आहे, कारण टेम्परेचर कमी असतं पण तो रखरखीतपणा असतो. पण आता जानेवारी-फेब्रुवारी उजाडला होता आणि वेळ चालली होती. आत्ता जर हा पिरियड गेला तर मला मग पुढच्या वर्षी शूट करावं लागेल. तिथे माझे वडिलांना माझा स्ट्रगल दिसत होता आणि ते त्यांना कळत होतं की हा जरा धडपड खूप करतोय. तर ते म्हणाले की आपण काहीतरी करूया का अरेंजमेंट. तर मला समाव ते स्वतःच्या हिमतीवरती, माझ्या स्वतःवरती हे रिस्क घ्यायचं होतं. बाबांचे पैसे नको. हां, म्हणजे इतरांचे कोणाचे तरी चालतील. त्यांनी आयुष्यात खूप रिस्क घेतल्यात ऑलरेडी, त्यांनी त्यांचे रिस्क खूप घेतलेत. आता मला हे माझ्या स्वतःच्या खांद्यावरती जरा करायचं होतं, उभं करायचं होतं. आणि तेव्हा रश्मीचा फोन आला, तिने मला बोलवलं. आम्ही गेलो, मी आणि नितीन तिला भेटायला. आणि मला रश्मी बोलली की काय आदिनाथच्या डोक्यात, कसं आपण करायचं पुढे सांग. तर मी सांगितलं, मी प्रेझेंटेशन उघडलं. मी सांगितलं की ही आमची टीम आहे, गुलराज सिंग म्युझिक करणार, अर्जुन सोटे आमचं शूट करणार आहे, अनमोल भावे साऊंड, आणि कास्टिंगसाठी हे ऑप्शन मी काढलेत. हनुमान केंद्रेसाठी, सुवर्णासाठी हे असं आहे. तिने माझ्याकडे बघितलं आणि म्हणली की तूच का नाही करत रे. तर मी त्याकडे बघितलं, नितीनने माझ्याकडे बघितलं. मी म्हटलं की हां, म्हणजे मला करायचं तर आहे, तुम्हाला चालेल का. आणि तिथे मला असा निर्माता सापडला ज्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि जो माझ्यावरती रिस्क घ्यायला तयार होता. हे खरंच माझ्यापेक्षा मला वाटतं ह्या विषयाची, ह्या गावकऱ्यांची, त्या सगळ्यांची पुण्याई असेल की ह्या प्रवासात अशी चांगली माणसं जोडली गेली. 3 बायकांची पुण्याई या सिनेमासाठी आहे. एक तर सुवर्णाबाई, त्यांच्यामुळं पाणी आलं, त्याच्यामुळं तो सिनेमा बनला. तो बनायसाठी प्रियांकाबाईंची पुण्याई कामी आली आणि दिसण्यासाठी नेहाबाईंची पुण्याई आली. त्यामुळे 3 देव्यांच्यामुळं तुझा. माझं गाणं आहे फिल्ममधलं, लास्ट मिनिट केलं हे गाणं आता, जे शंकर महादेवांनी गायलं आहे. पाणी टायटल ट्रॅक त्याचं नाव आहे. म्हणजे 10 दिवसांनंतर आम्ही कॉपी काढणार होतो आणि 1 दिवस आणि 10 दिवसाआधी मला गुलराज सिंग माझा संगीत दिग्दर्शक म्हणतो की आपण अजून एक गाणं करूया. तर ते हे गाणं आम्ही तूच लिहिलं, ते मीच लिहिलं. तू आता या गाण्यात त्याचे बोल तुम्ही आता जे म्हणालात की देवी उभी राहिली, तर त्याची एक ओळ आहे, एकली ही जरी वाट रखमाई तू या साथ, नग थांबुर करून दावर आता पाण्याचा घुमे नाद. तर जशी
हनुमानजींच्या मागे रखमाईसारखी सुवर्णाताई उभ्या होत्या, तशा माझ्या मागे 2 रखमाई, म्हणजे एक प्रियंका चोप्रा जोनस आणि नेहा बर्जाटिया. त्यामुळे 3 देव्यांची कमाल. केंद्रेजी खरं तर आता म्हणजे पत्नीबद्दल वगैरे सगळं गप्पांमधनं आलं. मला जाणून घ्यायला आवडेल की जो हंडा आईच्या हातून पडला आणि आईचं मुलाकडे लक्ष नव्हतं पण ते पाणी वाया जाते याचं दुःख झालं. आईला आणि आईच्या वयाच्या ज्या गावातल्या बायका असतील ज्यांना इतके 4-4 किलोमीटर डोक्यावर हंडे आणावे लागत होते, त्यांना खूप आनंद झाला. तो क्षण कोणता होता? म्हणजे पहिल्या पावसानंतरचा होता की गाव सुजलाम सुफलाम झालं, काय होतं? आणि तो आम्हाला वर्णन करून सांगा. मला वाटते तुम्ही आत्ता जर पाणी पिक्चर पाहिला ना, ज्यावेळेस पाणी लागतं तेव्हा वाटतं तेवढा आनंद कधीच कुठंच झाला नाही. ते मग घरी प्रत्येकाच्या घरी सहन केल्यासारखं चांगलं मंगळं करून खाला. आता आपल्या घरीच पाणी लागले, शेतातच घरीच म्हणजे विहिरीलाच पाणी लागले, असा आनंद होता तो. दिवाळीत करत नाही एवढा आनंद होता. त्यांनी नळ आणि परमनंट पाणी आलं, त्याला लक्षात आलं होतं की खंदत खंदत आता आदिनाथ सर बोलत होते की शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलो आणि हारली सगळं, आता काही शक्य नाही असं वाटलं. तरी पण सुवर्णाच्या थोड्या इन्स्पायरमुळं आम्ही जरा जोमानच कामाला लागलो आणि अगदी गटलंच ते पाणी. आणि तो आनंद खूपच. आणि मग लग्न धूमधडाक्यात. तो आनंद एवढा खूप की तो आनंद तालुक्यातल्या प्रत्येक गावात 3ऱ्या-4थ्या दिवशी पोहोचला की पाणी लागलो. नाही, मी म्हणते लग्न मग धूमधडाक्यात खूप. हो, लग्न पण झालं. हनुमानजी, विहीर खोदणं, विहिरीला पाणी लागणं, ते आजूबाजूच्या 12 गावांना पाणी पुरवठा करणारं तुमचं गाव, हा प्रवास कसा झाला? त्याच्या पुढचा प्रवास कसा होता? कालांतरानं काय झालं पहा, आजूबाजूला पाणीच नव्हतं. आणि मधल्या काळात 2016ला जो दुष्काळ आला, 15, 16, 17 3 वर्षे पाऊस कमी पडला होता. माझ्या नागदरवाडीतून 40 टँकर जायचे. माळाकुळ असेल, कोण्या गावाला जायचे ते सुद्धा लक्षात नाही. इतक्या गावाला ज्यांना पाणी कमी पडले ते यायचं आणि भरून द्यायचं. आणि फ्री ऑफ चार्ज होता आमच्याकडनं. आम्ही सगळ्या गावकऱ्यांना फ्री दिलं. फक्त त्या टँकरचं जेवढं भाडं लागेल ते त्या गावकऱ्यांनी टाकायचं. तर तो त्या गावकऱ्यांना ऑटोमॅटिक हा मॅसेज कळला चौकडच परिसरामध्ये. आणि बरेच लोक येऊन व्हिजिट करायचे नागदरवाडीला, कसं केलं, काय केलं. मला वाटते की जवळपास 200हून अधिक गावकरी येऊन गेले तर. आणि आत्ता पाणी चित्रपट 18ला झाला ना प्रदर्शित, तेव्हापासून 3-4 कॉलेजचे लोक येऊन चाललेत. आजच एक टीम आली, मी नाही तिथे नागदरवाडीत. नाही, पण आता नागदरवाडीला तुम्ही केलं, ते पाणी आणलं, ह्या गोष्टीला आता किमान 20-एक वर्ष झाली. हो. याचा परिणाम जिथं पाणी नाही अशा तुमच्या आजूबाजूच्या गावांवर काही झाला का? की त्यांना वाटलं की अरे नाही, आपण पण हे केलं पाहिजे, आपल्याही गावामध्ये पाणी अडवलं पाहिजे, आपणही याच पद्धतीची कामं केली पाहिजेत, आपल्या गावातल्याही मुलींना, बायकांना असं कुठंतरी पाणी आणायला जायची वेळ येता नाही कामा, असा परिणाम झालेला तुम्हाला दिसला का? सर, हे सत्यमेव जयते सिरियलमध्ये जेव्हा आमिरजीनं दाखवलं गाव, तेव्हा परिसरात, तालुक्यात, जिल्ह्यात सगळ्यांनाच माहीत झालं की तेव्हापासूनच लोक यायला सुरुवात झाली, बघायचे. आणि गव्हर्नमेंटचा एक IWMP नावाचा एक प्रोजेक्ट होता, पाणी अडवा पाणी जिरवाचा. तर गव्हर्नमेंटनी मला वाटते तालुका कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आता तुम्ही राळेगण सिद्धीला जाण्यापेक्षा, अण्णा हजारेकडे जाण्या, पोपटराव पवार हिवरे बाजारकडे जाण्यापेक्षा आता जवळ नागदरवाडी आहे, तिथल्या उपचार पद्धती काय आहेत, त्यांनी कसं अडवले पाणी हे बघा म्हणून त्यांना सांगितलं. मग ते दररोज 1, 2, 3 गावकरी असे 100-200 असे लोक यायचे. आणि मला वाटते बऱ्याच लोकांना हा परिणाम झाला आहे. बऱ्याच लोकांनी इथून हे सगळं शिकून बऱ्याच गावामध्ये असा फार मोठा परिणाम झालेला आहे. हा प्रश्न जो तुम्ही आत्ता हनुमानजींना विचारला, हाच प्रश्न मी जेव्हा पहिल्यांदा ते मला गावात घेऊन गेले होते नागदरवाडी बघायला, तेव्हा मी सगळं ते बघितलं होतं सुजलाम सुफलाम. तेव्हा मी त्यांना विचारलं की हनुमानजी, इतर गावांनी पण प्रेरणा घेऊन परिस्थिती सुधारली असावी ना? तर ते म्हणाले हो, काही गावांनी सुधारली आहे, पण काही गावं तशीच आहेत. ते म्हटले का, कुठलं गाव तसं आहे? तर या, तुम्हाला घेऊन जातो मी. आणि ते मला एका शेजारच्या गावात घेऊन गेले, घुगेवाडी. बरोबर, घुगेवाडी नावाचं गाव जे नागदरवाडीच्या शेजारी आहे. तिथे आजही पाण्याची टंचाई आहे. आजही लोक तिथे साहेबाच्या विहिरीवर रमणेवाडीच्या नागदरवाडीचंच पाणी. हां, तिथून ते हे जातात, पाणी आणायला जातात. आणि तर तिथे मला घेऊन गेले आणि त्यांनी एक छोटीशी ग्रामसभा तिथे बोलवली. तिकडे देवळाच्या बाहेर पारावर लोकांना त्यांना बसवलं आणि मला सांगितलं की तुम्ही जो मला प्रश्न विचारला, तुम्ही आता ह्यांना विचारा. तर काही 50-60 लोक बसली होती तिकडे आणि मी बसून त्यांना विचारत होतो. आणि ते बिचारे सगळे असे जमिनीवर बसून एक टक लावून माझ्याकडे बघत होते की हा कोण एलियन माणूस आला इकडे आणि असले प्रश्न विचारतोय आम्हाला. तर मी एका माणसाला खाजगीत जाऊन मग विचारलं की भाई काय म्हणजे प्रॉब्लेम आहे, की असं
तुम्हाला का नाही वाटत की पाणलोट प्रकल्प करून आणि येते तर त्या क्षणी म्हणजे आधी मी ह्या विषयाकडे ओढलो गेलो होतो सत्यमेव जयते आणि हे सगळं बघून. ह्या विषयाने मला कधी ओढलं आणि त्यात खेचून नेलं तो हा क्षण होता मला असं वाटतं. कारण त्या क्षणी मला जाणवलं की दुष्काळ, पाण्याचा दुष्काळ, आर्थिक दुष्काळ ह्या सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. मुळात गाभा जो आहे मेन प्रॉब्लेम तो म्हणजे एक आशा ठेवण्याचा दुष्काळ आहे. आशेचा दुष्काळ आणि स्वप्न बघायचा दुष्काळ आहे. म्हणजे त्यांच्याकडे ती आपण खरंच खूप सुखसुविधांमध्ये आपण वाढतो. आपल्या अवतीभोवती खूप काही सिक्युरिटी असते आपल्या अवतीभोवती. त्याच्यामुळे आपण स्वप्न बघू शकतो दिवसाढवळ्या. त्यांना उर्मीच नव्हती ती. एक्झॅक्टली. त्यांना ते म्हणजे त्यांची ती परिस्थिती स्वीकारून ते जगतायत तिकडे. त्यांना ही आशाच नाही आहे. म्हणजे कारण काही वर्षांपूर्वी सरकारने एक विहीर खणली त्यांच्या गावात नावापुरती आणि ती कुठल्या वरच्या बाजूला होती, तिकडे पाणीच लागलं नाही. तर त्यांना असं झालं की आता सरकारला जमत नाही, आपल्याला काय जमणार. तिकडे त्यांची आशाच संपली, स्वप्न सगळे संपले. आणि मग मला जाणवलं की ह्या अशा परिस्थितीत राहणारी ही माणसं आणि ह्या मातीतला असा एक माणूस किंवा ह्या मातीतली ती एक बाई सुवर्णा जेव्हा सगळ्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन, त्यांच्या सवयीच्या विरोधात जाऊन काहीतरी करायचा प्रयत्न किंवा स्वप्न बघतात. हे खूप वेडं स्वप्न होतं ना की मी गावात पाणी आणतो, लग्न मला करायचं. तिथे मला असं जाणवलं की बापरे, हे खूपच म्हणजे ह्या लोकांनी किती उंबरे ओलांडले असतील ह्यांनी, त्या नागदरवाडीतल्या गावकऱ्यांनी. आणि ही प्रेरणा आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असं मला. तुम्ही गोष्ट सांगता साधारण 94-95 सालातली. यंदाच्या उन्हाळ्यात सुद्धा आम्ही असं पाहिलं की शेकडो टँकर्सनं मराठवाड्यामध्ये पाणी पुरवठा करावा लागला. संभाजीनगरसारख्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की 15 दिवसानंतर वगैरे एकदा पाणी तिकडे येत होतं. नेमकं कुठे कमतरता राहतेय? राजकीय इच्छाशक्ती कमी पडतीये की निर्णयांची अंमलबजावणी होत नाहीये? झारीतले शुक्राचार्य कोण ठरतायत या सगळ्यात? मला वाटतंय तिथल्या गावकऱ्यां जोपर्यंत ज्या गावांना पाण्याचा दंश, संभाजीनगरचा विषय काढला तर अगदी बरोबर आहे. मला वाटतं मी परवाच हा विषय ऐकला. एक तर संभाजीनगरला पाणीच मिळत नाही आणि मिळालं तरी इतकं दूषित पाणी आहे, त्यावर कोणी विचारही करत नाही दूषित पाण्याच्या बाबतीत. आणि अडवण्याचा जिरवण्याचा तर कोणी विचार करत. तिथल्या संबंधित गावकऱ्यांना जर विचार केला तर निश्चित हा नागदरवाडीसारखा प्रश्न सुटू शकतो त्यांचा पण. आणि त्यांना मार्गदर्शन लागत असेल तर आम्ही येणे तयार आहोत. आम्हाला ह्याच्या अगोदर त्यांनी पाणी नावाचा सिनेमा पाहावा, त्यांना जाग्यावर सोल्युशन भेटून जाईल. दुर्दम्य इच्छाशक्ती मनामध्ये असेल तर माणसाला काय साध्य करता येणार नाही, माणसाला सगळं साध्य होतं. हे उदाहरण तुम्ही घालून दिलेलं आहे आणि तुमचा हाच प्रवास आदिनाथ कोठारेनं पडद्यावर आणलेला आहे. प्रचंड कष्ट करत दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर नागदरवाडीसारख्या गावामध्ये पाणी आणणारे हनुमंत केंद्रे, त्यांची कथा मांडणारा पाणी हा सिनेमा आणि त्या पाणी या सिनेमाचा दिग्दर्शक आदिनाथ कोठारे यांच्याशी आपण गप्पा मारतोय. गप्पांना पुन्हा सुरुवात करूया. हे जे स्वप्न किंवा ही जी प्रतिज्ञा होती ती फक्त वैयक्तिक निमित्त होतं, पण ते सगळ्या भागाचा साठीच विचार होता. आता तुम्हाला गावाकडे बघून काय व्हावंसं वाटतं? आणि म्हणजे एकूण मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना, मराठवाड्यातल्या लोकांना ह्या प्रश्नाकडे त्यांनी कसं बघितलं पाहिजे असं वाटतं? पाण्याचं जे इतकं गंभीर प्रश्न आहे, तर तुम्ही काय सांगू इच्छिता? मराठवाड्यातल्या लोकांना मी एक सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे साम्राज्य निर्माण केलं होतं ते इतक्या विचित्र परिस्थितीत साम्राज्य निर्माण केलं होतं. खूप त्यांच्यावर अटॅक होत होते, खूप त्यांना, तरी पण त्यांनी ते साम्राज्य निर्माण केलं. मला वाटतं आपण आपल्या गावामध्ये जलस्वराज्य निर्माण केलं पाहिजे, मराठवाड्यातल्या प्रत्येक गावामध्ये. आणि जलस्वराज्य झालं तर एक क्रांती होऊ शकते, जलक्रांती होऊ शकते. हे मराठवाड्यातल्या लोकांना जर पाणी सिनेमा जर सगळ्यांनीच पाहिला तर बरेच गोष्टी तिथंच भेटणार आहेत. आणि काही आणखी अडचणी आल्या तर आम्ही सोबत आहोत त्यांच्या. मी आहे, आदिनाथ सर आहेत, मी टेक्निकली मार्गदर्शन करू शकतो. तर आदिनाथ सर आर्थिक बी करू शकतील त्यांनी जर गरज मुळात अशी अडचण आहे सर. आता मराठवाड्यात काय महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली, माझ्या काळामध्ये मला पाण्याची समस्या खूप मोठी होती, तशा आणखी बऱ्याच मराठवाड्यातल्या गावांना आहेच. पण तिसरी एक समस्या आली आता, ती इतकी महत्त्वाची समस्या आहे की अनेक गावामध्ये अनेक पोरं पिढ्या शिकलेत, 20-20, 40, 50, 200, 500 लोक शिकून आहेत, MA BA वगैरे करून, आणि सगळे बेकार आहेत, नोकरी नाही. तर मला वाटते की त्यांना 4, 5, 10 एकर, कुणाकुणाला 2 एकर 3 एकर जमीन आहे.
जर मूळ गरजेकडे जर वळलो आणि गावात जर कायमचं पाणी केलं, प्रत्येकाच्या शेतात गावात प्रत्येकाने जर वॉटर बँक निर्माण केली, ते पाणी जर वापर करून वेगवेगळे व्यवसाय केला तरुणांनी, तर मराठवाड्याकडे अख्खा महाराष्ट्र पाहू शकते. खरं आहे. नोकऱ्या नाहीत, पाणी नाही, त्यामुळे लग्न नाहीत. ही परिस्थिती 95 साली जशी होती तीच परिस्थिती आजही आता 30 वर्षांनी पण कायम आहे. तर त्यामुळं म्हणजे या सिनेमाच्या माध्यमातून जे आम्ही म्हणतो उघडा डोळे बघा नीट, तर ह्या सिनेमामुळं जर लोक या प्रश्नाकडं उघड्या डोळ्यांनी जर पाहतील तर या प्रश्नाचं त्यातून उत्तर मिळेल, अनेक प्रश्न सुटतील. नक्कीच. मला असं वाटतं की ते मग या सिनेमाचं मोठं योगदान ठरेल. हनुमंतजी, कट्ट्याच्या सुरुवातीला असं म्हटलं होतं की भगीरथाला पण प्रयत्न करावे लागले गंगा पृथ्वीवर आणण्यासाठी. सर, सर्वसामान्याची काय कथा, पण सर्वसामान्य माणसामध्येच एक असामान्य शक्ती असते आणि त्या शक्तीचं दर्शन तुम्ही घडवलं. दक्षिण गंगाजीला म्हटलं जातं, त्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये मराठवाडा वसलेला आहे. त्या गोदामाईची तुमच्यावर कृपा झालेलीच आहे, पण तशीच ती मराठवाड्यावर व्हायला हवी अशी आशा व्यक्त करते. आणि आदिनाथ, पदार्पण करत असताना दिग्दर्शनामध्ये तू असा एक वेगळा विषय निवडलास, हे खरंच कौतुकास्पद आहे. शहरातल्या आम्ही मुली हंडे सोडा कळशा पण उचलायचा विचार करू शकत नाही, आणि अशा सगळ्या वर्गासमोर तू हे पाण्याचं भीषण वास्तव समोर आणलंयस. हा सिनेमा बॉक्स ऑफिसची गणितं हा भाग वेगळा राहिला, पण हा सिनेमा पाहिल्यानंतर किमान 5 कुटुंबांनी जरी पाणी वाचवण्याचा निर्धार केला तरी सुद्धा सिनेमा खूप यशस्वी झाला असं आपण म्हणू शकतो. तुम्ही दोघंही आज कट्ट्यावर आलात, संवाद साधलात आणि अख्खी गोष्ट उलगडून सांगितलीत, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. आणि यासोबतच क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय चितळे तूप, बँक ऑफ महाराष्ट्र, चंदूकाका सराफ ज्वेल्स, छोकरा साबण, बर्वा स्किन थेरपी आणि सोनाई पशु आहार या विशेष कार्यक्रमात आत्ता इथेच थांबूया. प्रत्येक बातमीच्या अपडेट्ससाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.